करते अमितभाईपासून आम्ही सर्व मोदीजीपासून देवेंद्रजीपर्यंत आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करणारच आहे। एकनाथजींनी आपला पक्ष वाढवायचा आहे, अजितदादांनी आपला पक्ष वाढवायचा आहे। शेवटी महायुतीमध्ये आपापला पक्ष मजबूत करणे याला काही ना नाही आहे ना। त्यामुळे हा विचार काय करता आपण की अमितभाईंनी त्या ठिकाणी म्हटलं की स्वबळाव नाही म्हटलं, त्यांनी त्यांचा अर्थ वेगळा घेतला। आपण सर्वांनी मजबूत भारतीय जनता पार्टी, प्रचंड ताकद असलेली भारतीय जनता पार्टी, 1,51,00,000 मेंबरशिप असलेली भाजपा, 1 लाख ॲक्टिव्ह मेंबरशिप असलेली भाजपा, अजून भाजपाला मजबूत केलं पाहिजे, पक्ष आपला मजबूत केला पाहिजे, पक्षाचे कार्यालय मजबूत झाले पाहिजे आणि सोबत महायुतीमध्ये 51% लढाई जिंकली पाहिजे। हाच अमितभाईचा बोलण्याचा टोन आहे। आम्ही महायुतीमध्येच त्या ठिकाणी पुढे जातो आहे, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणारच आहे। आणि त्यामुळं कुठलाही अमितभाईचा असं म्हणणं नाही, अमितभाईचा म्हणणं आहे की पक्षाला सर्वांनीच वाहून घेतलं पाहिजे, शेवटी पक्षकार्याकरता काम केलं पाहिजे। आणि अमितभाईच्या ब्लडमध्ये पक्षकार्य 24 तास त्यांच्या पक्षकार्यालयात त्यांचं काम असतं आणि त्यामुळे तसे त्यांनी बोलताना बोलले आहेत। आज आपण बघतोय नीना गावित यांची घरवापसी होते आहे, खऱ्या अर्थानं त्यांचे येणं किती महत्त्वाचं आहे? नाही, प्रत्येक व्यक्ती जेव्हा कुठलाही नागरिक व्यक्ती नेता पक्षामध्ये येतो तेव्हा पक्षाची उंचीच वाढतं, पक्षाची मेंबरशिप वाढतं, पक्षाचे मतदान वाढतात। त्यामुळं कुठल्याही व्यक्तीने पक्षप्रवेश केल्यावर पक्षाची वाढच होतं। त्यामुळं प्रत्येक पक्षप्रवेश महत्त्वाचा असतो। असं आहे, SIR देशालाच लागू होणार आहे। आता पहिल्या टप्प्यात कोणता घ्यायचा, दुसऱ्या टप्प्यात कोणता घ्यायचा, तिसऱ्या टप्प्यात कोणता घ्यायचा हे ठरवतील का? निवडणूक आयोग ठरवेल। असं आहे की सर्व राज्याचा काम करता करता SIRमध्ये ज्या काही पद्धती त्यांनी अवलंबल्या असतील त्या पद्धतीत सर्व देश होईल। त्यामुळं आज उद्या परवा केव्हा तरी होणारच आहे। त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये हा पहिले का तो पहिले का हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या। तुम्ही कोण ठरवणार आहेत? भाई, देश में सभी तरफ लगेगा ऐसा चुनाव आयोग ने कहा था, तो मुझे लगता है कि चुनाव आयोग तय करेगा कहाँ पहले करना है, कहाँ बाद में करना है। एक साथ पूरा देश थोड़ी होता है।